तर उद्धव ठाकरे नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आणि यावरती एकनाथ शिंदेंनी सूचक टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। तसंच टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही, ते मनातून असावं लागतं अशी घणाघाती टीका केली आहे, टोला लगावलाय त्यांनी। 18 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख नागपूरला रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत आहेत। राम मंदिर लुटीच्या प्रकरणामध्ये जो देशात असंतोष आहे, आजही मुख्य आरोपी पकडले गेले नाही, आजही ती लूट सुरू आहे आणि स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर आजही अयोध्येमध्ये आहेत। त्यांनी राम मंदिराची आणि रामाची पूर्ण बदनामी केलेली आहे आणि म्हणून शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन जे सुरू केलं आहे त्याचं एक पहिला टप्पा मुंबईत पार पडला। दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आणि असंख्य आमच्या मुंबईतले सुद्धा नेते जातील आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या राम रक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील 18 जुलै 4:30 वाजता। त्यांना आता जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा। देवेंद्र फडणवीस देखील आणि मी सांगतो की हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे कि जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। हिंदुत्व हे काही आपण जसं टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही, ते मनातून असावं लागतं। बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता राम रक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे आणि यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये ठुसलं, जेलमध्ये टाकलं, आता राम रक्षा। अरे चांगलं आहे।